ही भैरवी रागानं करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तर या कार्यक्रमाची सांगता सुद्धा आता भैरवी रागातील गायनानं होणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. तत्पूर्वी कालेकर मॅडम यांचा स्वागत सत्कार इथं होत आहे. चैत्रा गौरीच्या निमित्तानं ओटी सप्रेम भेट तुम्हाला देत आहे. सोबत आमच्या अतिशय आनंदी माता पालकांच्या टाळ्या. कारण पहिला विषय होता नवरा नको ग बाई. अतिशय सुंदर असं भारूड सादर केलेलं आहे. खूप ते क्षण आठवतात जेव्हा माता पालकांसाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. 7 वर्ष त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत होत्या आणि प्रत्येक वेळी कार्यक्रम झाल्यानंतर शाळेविषयी त्या नेहमी म्हणायच्या की आम्हाला इथं छान सादरीकरणासाठी एक जागा मिळालेली आहे आणि त्याचा किती छान उपयोग त्यांच्या जीवनासाठी झाला याचं अगदी उत्तम उदाहरण तुमच्यासमोर आहे. खरंच ही संस्कारांची शाळा आहे, नुसतं अकॅडमिकची शाळा नाही आहे. या शाळेमध्ये चालणारे वेगवेगळे उपक्रम बहुतेक शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी उपक्रम सुरू असायचे. मी ही गोष्ट खूप जुनी सांगते, 10-12 वर्ष तरी झाली असतील या गोष्टीला. त्यावेळेला ही एकमेव शाळा अशी होती ती माता पालक म्हणजे पालकांसाठीच ते काही उपक्रम राबवायचे आणि आम्ही अतिशय उत्साहाने त्यात सहभागी व्हायचो. या मंचावर, या वाड्यातल्या या जागेवर मी जिजाबाईंचा रोल साकार केला होता आणि त्याच्यामध्ये एका महिलेनं थोडा एक वेगळाच अनुभव सांगायचा आहे. आणि पंडित मॅडम त्याच्या परीक्षक होत्या. माझा सगळा रोल झाला आणि एका स्पर्धक स्त्रीनं भाजीवाली केली. त्यांनी काहीतरी केलं आणि पंडित मॅडम म्हणाल्या, हे असे कुठे भाजीवाली असते काय, स्तवनची मम्मी उठा जरा करून दाखवा बघू. आणि मग मी इथे उभी राहून भाजीवाली त्या गेटअपमध्ये केली होती, जिथे तलवार कमरेला लावलेली आहे आणि रेड कलरची साडी होती माझी आणि ती भाजी डोक्यावर घेऊन भाजी घ्या भाजी. ही जी अनुभूती आहे ना, ही अनुभूती इथेच मिळते फक्त. आणि आपल्यासाठी इतकं सुरक्षित स्वातंत्र्य शब्द अतिशय म्हणजे चप्पल आहे. सुरक्षित स्वातंत्र्य देण्याचं काम पंडित मॅडम, त्यांच्या दोघी जाऊ, त्यांची संपूर्ण कुटुंब आणि हो अर्थातच शाळेचा जो स्टाफ आहे, म्हटलं ना मी 100% शक्तिमान असा स्टाफ आहे आमच्या शाळेचा. ही शाळा मला माझीच वाटते. माझा मुलगा बाहेर जाऊन किती वर्ष झाली, आता तो कॉलेजच्या 14वीला आहे तो आत्ता, तरी पण मला वाटतं की ही माझी शाळा आहे. काय करावं, दुर्दैवाने का सुदैवाने मला एकच मुलगा आहे. दुसरा मुलगा असता तर ते परिपाठ चालू राहिला असता. सांगायचा मुद्दा काय आहे की आज संस्कार बाहेरचे खूप कमी होत चाललेले आहेत. बाळगोत वाढणं तर फारच कमी. हे सगळे संस्कार या शाळेने मला स्वतःलाही मिळाले, माझ्या मुलालाही मिळाले, त्याचा अफाट फायदा होतो. आणि हो, इथे मला भारूड करण्याची संधी तुमच्या नूतन मराठी शाळेनं दिली, त्याबद्दल सर्व स्टाफचे मी खूप आभार मानते. की एक बूस्टअप असतो ना, एक सगळ्याच समोर येऊन आपल्याला काहीतरी करायला मिळणं, हे खूप आनंदाची जागा असते आणि तो आनंद खरं तर तुमच्याबरोबर मलाही मिळाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचेच खूप आभार मानते. त्याचबरोबर माझे दोन्ही साथीदार, महाराष्ट्रभर माझे दौरे चालतात, त्यामध्ये हे दोन्ही साथीदार इथे एक ताई बसल्यात, त्या स्मिताताई साळोखे, मधुभाऊ सुतार आणि अमित गोंदकर, हे माझे नेहमीचे साथीदार आहेत. त्यांनी खूप सुंदर साथ दिली आणि त्यांच्या वेगवेगळ्या टॉन्टमुळे तुम्हालाही खूप आनंद मिळाला, हा वेळोवेळी मला दिसला आहे. त्यामुळे त्यांचे आभार. आणि आता आपण या भारुडाची सांगता भैरवीने करूया. तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन 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 तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने.
तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने तूच वाट दिशा तूच ध्येयांती तूच वाट दिशा तूच ध्येयांती गती पावलाची जाणी गती पावलाची जाणी तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने श्वास तैसा ध्यान माझा दूर तैस गीत श्वास तैसा ध्यान माझा दूर तैस श्वास तैसा ध्यास माझा सूर तैसे गीत श्वास तैसा ध्यास माझा माझा नीले सुर मेरा तुम्हारा नीले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदिया हर दिशा से सुर की नदिया हर दिशा से धर के सागर मिले बादलों का रूप लेके बरसे बलके मिले सुर मेरा तुम्हारा श्वास तैसा ध्यास माझा सूर तैसे गीत श्वास तैसा ध्यान माझा दूर तैस गीत किती आनंदी आनंद आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझा या झोपडीत माझा या झोपडीत माझा भूमीवरी पडावे आकाश पांघरावे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्यांकडे पहावे ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझा किती आनंदी आनंद आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझा या झोपडीत माझा या झोपडीत श्वास तैसा ध्यास माझा सूर तैस गीत श्वास तैसा ध्यास माझा सूर तैस गीत लेख जीवनाची जाणी लेख जीवनाची जाणी तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने तुझ्या दर्शने तुझ्या दर्शने श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय
जय. आजचा जो भारुडाचा कार्यक्रम आहे, माझ्या आईचं 8 मार्च रोजी निधन झालंय. तिच्या संस्कारांमुळे मी हे सगळं काही करू शकते. तिच्या चरणी हा कार्यक्रम मी अर्पण करते. धन्यवाद. आज हा कार्यक्रम इथं पूर्ण झाला असं मी जाहीर करते. कालेकर मॅडम आणि त्यांचे सर्व साथीदार यांचे मनापासून आभार. आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन. या महिला दिनाच्या दिवशी काहीतरी चांगलं एखादा कार्यक्रम आयोजित करावा म्हणून तुमच्या सगळ्यांची मागणी होती, विशेष करून सहल. पण या सहलीपेक्षा सुद्धा आजचा हा कार्यक्रम तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा होता. त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सगळ्यांना टाळून स्वतःमधील स्व शोधणं म्हणजेच खऱ्या अर्थानं महिला दिन. आणि या महिला दिनाच्याच दिवशी असं घडण्यापेक्षा आज तुम्हाला तुमच्यातील स्त्रीत्व सापडलं आणि त्याची काळजी घेण्याचा मार्ग सापडला तर निश्चित पुढचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय आरोग्यदायी आणि आनंददायी असणार आहे, समाधानी असणार आहे. आणि असं जर घडलं तरच आजचा हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी झाला असं म्हणता येईल. यानंतर सर्वांना विनंती आहे, चैत्रोत्सवाच्या निमित्तानं जे हळदी कुंकू आयोजित केलेलं आहे त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. फक्त गोंधळ एकदम उठून करू नका. अगदी थोड्या थोड्या सावकाश जर तुम्ही ह्या सगळ्याचा लाभ घेतला तर हा कार्यक्रम अजूनच चांगला पूर्ण होईल. तो सिंगल लाईन करूया म्हणजे की काय होईल, गडबड होणार नाही.